घडतं आहे. सासू सुना हे प्रकरण किती गाजतं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याची एक कथा मी नेहमी सांगतो. योगाला जोडून आयुर्वेद असतो हे सगळ्यांना माहिती आहे. सुनेनं किती वैतागावं. ती आयुर्वेदिक वैद्यांकडे गेली आणि म्हणाली की माझी सासू लवकर मरेल असं औषध द्या. आयुर्वेद तज्ज्ञांना हे लक्षात आलं की सून खूप वैतागलेली आहे, पण इलाज नसतो. पोटाचा प्रश्न आहे, फीस आपल्याला दर महिन्याला मिळत राहील. आणखीन काही सद्भावना त्याच्या मनात होत्या. कदाचित ते कुठल्या ना कुठल्या तरी आमच्या योगाशी जोडले गेलेले असावे. त्याने एक बाटलीभर औषध दिलं आणि आपल्या औषधांच्या वरती ब्रँड, एक्सपायरी डेट, प्रोडक्शन डेट असलं काही भानगड नसते. आयुर्वेद वापर कधी, आयुष्यभर. पण ते तेल दिलं, सांगितलं मग काय करू मी? रोज सकाळी त्या सासूच्या अंगाला आंघोळीच्या आधी मसाज करीत जा ह्या तेलाने. दोन तीन दिवस झाले, सासूच्या लक्षात येईना. तिनं टवकारून पाहिलं, ही रोज आपल्याला तेल लावून आंघोळीला पाठवते, पाप आहे का पुण्य मनात. पण गडबड अशी झाली, चौथ्या दिवशी सकाळीच उठून सासू म्हणाली, तुझं लेकरू झोपलेलं आहे, त्याच्याजवळ मी झोपते, तू तुझा डबा लवकर तयार कर. सुनेने चमकून पाहिलं, ये क्या हो गया. 8व्या 9व्या दिवशी तर सासू म्हणाली, तू लेकराला टाकून जा, मी त्याचं शी शू आंघोळ भोंगोळ सगळं उरकते. सुनेच्या लक्षातच येईना. महिन्यानंतर तर सासू उठून स्वतःचेच कामं सगळे करायला लागली. 2 महिने गेल्यावर सून धावत 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 गेली डॉक्टरांकडे. अहो म्हणाली, माझी सासू तर 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 चालायला लागली, सगळी कामं करायला लागली. असं कसं, तुम्ही काय उलट बुलट काय हे केलं काय? घरी आले की चहा तयार, थकून आली असशील. आणि मग त्या सुनेनं गंभीरपूर्वक विचारलं, माझी सासू 6 महिन्यात खरंच मरेल का हो? ते म्हणाले, आम्ही आयुर्वेद वैद्य आहोत, आम्ही मरणाचं औषध देत नाही, आम्ही जगायचं औषध देतो. लक्षात ठेवा, आम्ही भोळे नाही, आम्ही जगायचं औषध देतो. आणि मग सून म्हणाली की धन्यवाद, माझी सासू दीर्घ काळपर्यंत जगो, मी तिची सगळी सेवा करीन. आणि संध्याकाळी सासू जेव्हा झोपायची त्यावेळेला सुनेने जाऊन हातापायाला हात लावायला सुरुवात केली, हातपाय चोपायला सुरुवात केली. कौटुंबिक स्वास्थ्य पुन्हा परत आलं. घराघरात अशा प्रकारचं स्वास्थ्य कसं येईल असा प्रश्न आहे. आणि आमच्याकडे त्याचं उत्तर आहे, कोणत्याही प्रकारानं कसाही योग शिकवा आणि त्याला हे आयुर्वेद शास्त्र जोडा. ते जोडलेलंच आहे. तुमचं भलं झालंच पाहिजे. मला माहिती ना आता किती घरात शिल्लक आहे, पण मी ग्रामीण भागातला असल्यामुळे मला कल्पना आहे. घरी पाहुणा किंवा पाहुणी आले की त्याला आंघोळ घालायची पद्धत होती. जुनी गोष्ट आहे. एक 15-20 वर्षापूर्वी जालना जिल्ह्यातल्या तळणी नावाच्या गावाला गेलो होतो. आडमार्गावर आहे ते गाव. दिवाळीच्या दिवशीच नेमका तिथे मी गेलो. दिवाळीचा पहिला दिवस. तिथे बाथरूमला दरवाजा नसतो म्हणतोय मी, नाही असं म्हणत नाही, नसतो. कारण काय, आंघोळ सुद्धा लपून छपून नाही करायची, पद्धतच आहे. पण आता मी संकोचून गेलो म्हणून मी त्या दरवाजाकडे, म्हणजे दरवाजा नसलेल्या ओपनिंगकडे मी पाठ करून पलीकडे बसलो. त्याच्यात गंगाळ होतं ठेवलेलं. आंघोळीला सुरुवात केली. 5व्या मिनिटाला नव्हे, 5व्या सेकंदाला पाठीमागून एक हात आला. एक तांब्याभर पाणी अंगावर पडलं. काही ना काहीतरी माझ्या पाठीला चोळतंय हे माझ्या लक्षात आलं. नंतर हात तो निघून गेला. माझ्या इतकंच लक्षात आलं, घरातली कोणीतरी महिला आपल्याला आंघोळ घालायला येऊन गेली. माझ्या मनाला काय वाटलं असेल? अनोळखी. ते माझ्या मित्राचं घर होतं. होय, हे मला सांगायला हरकत नाही की जातीपातीचं पण नव्हतं. ग्रामीण भागातलं घर. हे केवढं सौहार्द आहे.
चला आपण थेट आग्र्याच्या किल्ल्याकडे जाऊ. असं सुट्टीच्या काळात आग्र्याच्या किल्ल्याला गेलो आणि पलीकडेच माझा एक मित्र त्याच्या गावाकडे गेलो. गाव अतिशय लहान. आम्ही संध्याकाळी जेवायला बसलो. त्याच्या बहिणीचं ते घर मैनपुरी जिल्हा त्याला लागून आहे. जेवायला बसलो तर वारं लागायला लागलं. घरात पंखा तर दिसत नाही. पाठीमागे त्याची आई वारं घालत होती आणि पुढून त्याची बहीण वाढता वाढता जेव्हा जेवायला प्रारंभ केला त्यावेळेला त्या महिलेनं म्हणजे त्या ताईने माझा हात असा घेतला, हात इथून हात घातला असा इथे आणि माझा इथे असं मुका घेतला, पाया पडली आणि निघून गेली. ओळख पळख काही नाही. अतिथी देवो भव असं असतं. इतका ग्रामीण भाग. अशी तुम्हाला मी शेकडो उदाहरणं सांगेन, शेकडो. पण अशा आमच्या सगळ्या मंडळांच्याकडे आम्ही किती पोचतोय. मी शहरी भागातलं उदाहरण देतो. या शहरातले एकदा 52 लोक आम्ही इकडच्या नागसेन परिसरामध्ये, मिलिंदनगर परिसरामध्ये गेलो होतो घरोघर जेवायला. आधी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ जाऊन उभं राहिलो, नंतर घरोघर जेवायला गेलो आणि जेवण करून परत पुन्हा आलो आमच्या जागेवर. ज्या घरात मी जेवलो त्यांना मी प्रश्न विचारला की मी तुम्हाला काहीही देणार नाही हे माहिती आहे, पण तरी देखील तुम्ही मला इतक्या उत्तम प्रकारचं भोजन का दिलं. सेवा वस्तीतल्या म्हणजे झोपडपट्टीतल्या माणसाचा उच्चार आहे. त्यांचं म्हणणं आहे, कोण्या रूपानं देव घरी येऊन जातो हे का सांगता येतं. माझ्या सांगण्याचा हेतू असा मंडळी की देवत्व तिथे शिल्लक आहे. त्याला थोडंसं शास्त्र जर आम्ही दिलं तर जग आर्य व्हायला वेळ लागणार नाही, जग श्रेष्ठ व्हायला वेळ लागणार नाही. आम्हाला मात्र तिथं गेलं पाहिजे. आमची जी सगळी आवरणं आहेत ती टाकून तिथं गेलं पाहिजे. हा समाज माझा आहे आणि हा समाज माझा आहे असं वाटायचं असेल तर महाभारत एकदा पुन्हा डोळ्याखालून घातलं पाहिजे. मंडळी, जगभरातली 2 महाकाव्य मानली जातात. एक आहे इलियडचं आणि दुसरं आहे ओडेसीचं. अशी महाकाव्य आहेत युरोपात. अमेरिकी संबंध आपला नंतर आलाय, युरोपाशी संबंध खूप जुना आहे. या दोघांचीही महाकाव्य एकत्र केल्यानंतर जेवढा ग्रंथत्रय होईल त्याच्यापेक्षा महाभारत हे 10 पट मोठं आहे. 10 पट मोठं आहे. 1,00,000 त्याच्यामध्ये श्लोक आहेत, रचना आहेत. 1,00,000 एका माणसाचे असतील. नवे नाथांच्या काळात दासोपंत इथे होऊन गेले अंबेजोगाईला. 1.25 लाखाचे 2 ग्रंथ आहेत. बळद ज्याला म्हणतात, पेवमेंट, हे गच्च भरून आत्ता तिथे आजही ते ग्रंथ आहेत. कोणतंही पुस्तक उघडा, वाचा आणि PhD करा. हे आमच्या जवळचं ज्ञान आहे. पण हे राहते जिल्हास्थानीच. आपण सगळे मिळून ठरवूया, एखादा तालुका घेऊ आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊ. म्हणजे मग आजकाल जे सगळी परिस्थिती बदललेली, बिघडलेली दिसते आणि कोर्ट कचेऱ्या गच्च भरलेल्या दिसतात, या जरा थांबू शकतात. भगवद्गीता हे महाभारताचा एक भाग आहे. युरोपातल्या मंडळींनी याचा लवकर अभ्यास केला. त्याच्यापैकी विंटरविंट्स नावाचे ग्रहस्थ होते. त्यांनी या गीतेबद्दल म्हणजे महाभारताबद्दल काय सांगितलंय ते मुळात त्यांचं इंग्रजीतलं वाचून दाखवतो, मग त्याचा थोडा भावार्थ सांगतो. इट इज ओनली अ व्हेरी रिस्ट्रिक्टेड सेन्स दॅट वी मे स्पीक ऑफ महाभारता ॲज अन एपिक अँड अ पोयम. हे महाकाव्य आहे किंवा कविता आहे असं आपण म्हणूया. इंडीड इन अ सर्टन सेन्स द महाभारता इज नॉट वन पोएटिक प्रोडक्शन ॲट ऑल बट रादर अ होल लिटरेचर. जगातलं सगळं साहित्य इथं महाभारतात आहे. त्या महाभारतामधली ही गीता आहे. घरातलंच भांडण आहे, त्यातला मी एक आहे. त्यामुळे मला आत्ता एकाने विचारलं कोणीतरी की तुम्ही हल्ली TV वर दिसत नाही. म्हणलं त्या भांडणाराचा कबाडाच उडविला मी. आता कसं मला बोलवतील? तुम्ही जे बोलताय ते असत्य बोलताय, ढोंगी बोलताय, खरं सांगा ना जगाला. त्यापासून त्याने बोलणं सोडून दिलं. 2-3 असं कंबरडं मोडलं मी. आता नाहीत बोलवत. जेव्हा केव्हा कधी कधी आठवण येते तेव्हा त्यांना बोलावतात सुद्धा, नाही असं नाही. पण माझं म्हणणं त्यात इतकंच आहे की कोणती एक बाजू बोलून घेऊ नका.
सगळ्यांचं म्हणणं ऐकून तर घ्या. मी बोलायच्या आधीच मी काय बोलणार हे तुम्हीच सांगायचं, तुम्हीच त्याचे अर्थ लावायचे, तुम्ही पण असं नाही चालणार. पण त्याचे संदर्भ मी आता तपशिलात देणार नाही. मी एवढ्यासाठी बोलतो आहे की हे महाभारत घराघरात चालू आहे. हे थांबवण्याचा एकमात्र मार्ग भगवद्गीता आहे. आणि त्यामुळे घरात भावाभावांची भांडणं, वाटण्याची भांडणं, बांधावरून भांडणं, कोणत्याही गावात जा. इथे माझ्या आत्याची मुलगी आहे, आत्ता मगाशी ज्यांनी परिचय करून दिला. कुठेही जा, बांधावर उभा राहिलात की भांडण नाही, असा बांध नाही.